मित्रांनो, मुरांबा मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहतो की माही हुशारीने नीलला घोळात घेते. मला तू आवडत आहे आणि जी माहीची प्रॉपर्टी आहे त्यामध्ये आपण देविकाला कशाला हिस्सा द्यायचं. तेव्हा आपण दोघांनी मिळून जर सर्व संपत्ती मिळवली तर असा प्लॅन ती नल समोर मांडू लागते. माहीचं हे सर्व रूप पाहून रमा मात्र खूपच इम्प्रेस होते. रमा देखील तिथेच लपून बसलेली असते. माही जे काही करत आहे ती पाहत असते. माही खूप हुशाराने नीलला हे पटवून देऊ लागते की अक्षय जर माझ्याशी असा वागू शकतो तर मी सुद्धा आता असंच वागायचं ठरवलेलं आहे. मी साधी सिंपल होते तर माझ्याबरोबर असं सर्व झालेलं आहे. तेव्हा मी ठरवलेलं आहे की स्वतःला बदलायचं असे म्हणते नीलला विश्वास पटवून देण्याचा प्रयत्न करते. इकडे अक्षय टेन्शनमध्ये असतो. त्याला रमाची आठवण येत असते. आनंद त्याला समजावू लागतो, आता तू जास्त विचार करू नको. तेव्हा अक्षय म्हणतो, मला रमाला आनंदात आणि खुश बघायचं आहे. तेवढ्यात जान्हवी तेथे येते. अक्षयला म्हणते, गुढीपाडव्याचा सण आहे, मी तुझ्याशी खोटं बोलू शकत नाही. रमाविषयी मला तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. तर इकडे देविका नीलला सांगू लागते की आपल्याला वकिलांना भेटायला जायचं आहे. त्या अगोदर तू या रमाला हे नशेचं इंजेक्शन दे असे म्हणत तेथून निघून जाते. तेव्हा नील देखील तयार होतो, पण माही त्याला सांगत असते की मला हे इंजेक्शन देऊ नको. आपण दोघांनी ठरवले ना ते जे प्लॅन आहे वर्कआउट करायचं. पण नील म्हणतो, माझा अजूनही तुझ्यावर विश्वास नाही आहे. आजच्या दिवशी फक्त हे एक इंजेक्शन घे, नंतर तू म्हणशील तसंच मी वागेन. पण माही म्हणते की मला खूप भीती वाटते, मी हे स्वतःच घेऊ का. नीलकडून हुशारीने ते इंजेक्शन ती घेते आणि उलटच त्या नीलला ते इंजेक्शन देऊ लागते. नीलला समजते की माही म्हणजेच त्याच्यासमोर असलेली रमा हे सर्व नाटक करत आहे. मागूनच रमा येते आणि त्याच्या डोक्यामध्ये फ्लावर वास जोरात मारते. तर इकडे आनंद जान्हवीला थांबवितो. त्याला शंका वाटत असते की जान्हवी सर्व काही सत्य अक्षयला सांगेल, पण तो तिला गप्प बसवितो, स्वतःची शपथ देतो. तेवढ्या सीमाही तेथे येते. आनंद म्हणतो की अरे काही नाही, या दोघांमध्ये म्हणजे जावाजावांमध्ये भांडणं झालेली होती आणि तीच तुझ्या कानावर घालणार होती, पण तू काही काळजी करू नको. तो जान्हवीला खोलीमध्ये घेऊन जातो. तर सीमाही अक्षयला सांगते, रमा तुझी मंदिराच्याही ते वाट पाहत आहे, तू जा तिला घेऊन घरी ये. माही अक्षयने जे गिफ्ट रमासाठी आणलेलं असतं ते ती रमाला देऊ करते. ही पाडव्यासाठी त्याने आणलेली साडी आहे आणि पैंजण आहे. हे घालून तुला मंदिराच्याही ते उभं राहायचं आहे. जी रंगाची साडी आहे त्याच रंगाचा कुर्ता अक्षय घालून येणार आहे. तेव्हा तू तयार होऊन तिथे जा. तुझी तयारी झाली की मला सांग, मी तुला इथून खूप काळजीपूर्वक बाहेर काढेल. तेव्हा रमा म्हणते, पण तू इथे काय करणार आणि मी तिथे गेल्यानंतर काय करू, काय सांगू, कारण त्यांच्या लेखी तर मी कधीच परत आलेली आहे. त्यावर माही म्हणते, तू जर खरं काही सांगितलं तर अक्षयचा घरच्यांवरून कायमचा विश्वास उडेल. एवढी मोठी गोष्ट त्यांच्यापासून कशी काय लपवली, म्हणून तुला जे आहे तसंच पुढे करावं लागणार आहे. इकडे वकील घरी आलेले असतात. देविका म्हणते की ही माही जी आहे खूपच नशा करते, म्हणून तिला यायला उशीर होत आहे. तेवढ्यात नीलला घेऊनच माही बाहेर आलेली असते, कारण नील खूप नशेत असतो. हे पाहून देविकाला धक्का बसतो. इकडे रमा तयार होते. तयार झाल्यानंतर ती म्हणते, या साडीला पैंजणाला अक्षयचा स्पर्श झालेला आहे. नियतीने त्यांनी दिलेल्या ह्या वस्तू माझ्यापर्यंत पोहोचवलेल्याच आहेत. रमा ते पैंजण पायात घालते आणि स्वप्नात हरवून जाते. अक्षय आणि मुकादम परिवारासोबतच ती पाडवा सण साजरा करत असते. गुढीचे महत्त्व ती अक्षयला सांगत असते. अक्षयही म्हणतो की आज पाडव्याच्या निमित्ताने आपल्या नव्या संसाराला आपण सुरुवात करायची आहे. तर इकडे अक्षय देखील तयार होऊन मंदिरात भेटण्यासाठी रमाला निघालेला असतो. तोही विचार करतो, आज पाडव्याच्या मुहूर्तावरती आम्ही पुन्हा नव्याने आमचा संसार सुरू करणार आहोत. तर येणारा उद्याच्या 1 एप्रिलच्या प्रोमोत आपल्याला असे दिसते की रमाला बाहेर सोडविण्याकरता जेव्हा माही पुढे सरसावते त्याच वेळेला देविका आणि नील दोघीजण दोघींनाही पकडतात. आता मात्र माही आणि रमा दोघीजणीही अडकलेल्या असतात. देविका माहीला सांगत असते की सर्व प्रॉपर्टी तू माझ्या नावावर कर, नाही तर मी रमाला संपवून टाकेल. ती अशी धमकी दिल्यामुळे माही पेचात सापडते. नील आणि देविका या दोघांनीही मिळून रमा आणि माही या दोघींनाही अटक करून ठेवलेली असते, डांबून ठेवलेले असते. तर इकडे साईला मात्र खूपच हुरहुर लागलेली असते. तो आईला सांगू लागतो की तिकडे रमा आणि माही कोण आहेत आणि कशा आहेत हे मला शोधून काढायचं आहे. श्रद्धा मला भेटायला आलेली होती, याचाच अर्थ त्यांना माझी मदतीची गरज आहे. मी त्यांना शोधणारच, नक्कीच काहीतरी गडबड आहे. तर इकडे अक्षयलाही संशय आलेला असतो की माझ्यापासून घरचे काहीतरी लपवत आहे का. आता माही वेळेवर घरी न आल्यामुळे माहीचं सत्य अक्षयपर्यंत पोहोचू शकेल का. माही रमा या दोघींच्याही मदतीला साई आणि
अक्षय दोघे जण मिळून धावून जातील का? पाहणे रंजक ठरेल. मालिकांचे अपडेट करता श्वान मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.